रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण अधिक महिन्यात एकदा तरी असा दिवा नक्की लावा. हिंदू धर्मात दिव्याला आणि त्यातील वातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक मास असो किंवा घरातील विशेष पूजाविधी, विविध प्रकारच्या वाती प्रज्वलित करण्याची परंपरा आपल्याकडे जोपासली जाते. बघा, या सर्व वातींमध्ये सर्वात आगळीवेगळी आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली मानली जाणारी वात म्हणजे वेणी माधव वात. आता वेणी माधव वात लावल्याने काय होतं, त्याचे आपल्याला काय परिणाम समजतील, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या देवाऱ्यात दिवा लावणं हे केवळ अंधार दूर करण्याचं प्रतीक नाही, तर ते ईश्वरी चैतन्य जागृत करण्याचे माध्यम आहे. वातींच्या विविध प्रकारांमध्ये वेणी माधव वातीला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं जातं. आता ही वात केवळ आकाराने मोठी नाही, तर त्यामागे एक गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे 33 फुलवातींची अद्वितीय गुंफण. वेणी माधव वातीचं सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची बनावट. ही वात 33 सुट्ट्या फुलवाती एकत्र गुंफून तयार केली जाते. हिंदू शास्त्रानुसार 33 हा आकडा 33 कोटी म्हणजेच 33 प्रकारच्या देवशक्तींचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे जेव्हा या 33 वाती एका वेणीसारख्या गुंफल्या जातात, तेव्हा त्या एका प्रचंड ऊर्जेचं प्रतीक बनतात. म्हणून वेणी माधव, बघा, वेणी माधव म्हणजे काय, तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रूप प्रयागराज आणि त्रिवेणी संगमाशी नातं. वेणी माधव वातीचा संबंध थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज क्षेत्राशी आहे. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम होतो असे मानले जाते की या संगमावर भगवान वेणी माधव यांचे माता लक्ष्मीसह कायमचे वास्तव्य असतं. प्रयागराजचे क्षेत्रपाल म्हणूनही भगवान वेणी माधव यांना पूजले जाते. बघा, ही वात लावणं म्हणजे आपल्या घराच्या देव्हाऱ्यात प्रयागराजच्या त्या पवित्र त्रिवेणी संगमाची पुण्याई आणि आशीर्वाद मिळवण्यासारखंच आहे. तर बघा, वेणी माधव ही वात अधिक मासात एकदा तरी आपल्याला आवर्जून लावायची आहे. वेणी माधव वात लावण्याचं महत्त्व आणि त्याचे फायदे लक्ष्मीप्राप्तीसाठी आहेत. जसं की आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होईल, कुटुंबामध्ये शांतता राहील, प्रेम राहील. बघा, लक्ष्मीप्राप्ती म्हणजे काय, तर या वातीत लक्ष्मीसह वेणी माधवांचे वास्तव्य असल्याने ही वात प्रज्वलित केल्याने घरात सुखसमृद्धी, स्थिरता आणि लक्ष्मी स्थिर राहते, नांदते असं म्हणतात. त्याचबरोबर पापांचा नाश होतो असं देखील सांगितलं जातं. त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने जी पुण्याई मिळते, तीच पुण्याई मनोभावे वेणी माधव वात लावल्याने मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आणि एक प्रकारची भावना आहे. कार्तिक मासाचे विशेष महत्त्व आहे. विशेषतः कार्तिक महिन्यात किंवा अधिक महिन्यात, जसं की आपण त्याला पुरुषोत्तम मास देखील म्हणतो, ही वात लावल्यानं अनंत पटीनं पुण्य जे आहे ते आपल्याला पदरात पडत असतं. तर याचा आणखी एक फायदा असा आहे की कौटुंबिक शांतता, त्रिमूर्तीच्या आशीर्वादाने, ब्रह्मा, विष्णू, महेशाच्या आशीर्वादाने घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ताळमेळ वाढतो. कशी करावी बरं प्रज्वलित, तर बघा, ही वात आकाराने मोठी असल्याने ती तुपात नीट भिजवून एका मोठ्या निरांजनात किंवा समईत तुम्ही प्रज्वलित करा, म्हणजे लावा. बघा, 33 वातींची ही
गुंफण जेव्हा तेवते तेव्हा त्याचा प्रकाश आणि ऊर्जा संपूर्ण घराला व्यापून टाकते. त्यामुळे आपल्याला हा एक वेणी माधव वातेचा दिवा आपल्याला अधिक महिन्यामध्ये एकदा तरी आपल्या घरी लावायचा आहे. आता वेणी माधव वात ही कशी बनवावी ह्याचा तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ मिळूनच जाईल. पण जर तुम्हाला हवा असेल तर मला सांगा, मी देखील तुम्हाला सांगेल. पण तुम्ही यूट्यूबवर टाकलं ना वेणी माधव वात, तर तुम्हाला त्या पद्धतीने ती वात कशी बनवायची हे ते सांगतील. महिलांनो, ही वात तुपामध्ये भिजवून जर तुम्ही लावली, तसं तेलातही लावू शकता, पण शुद्ध गाईच्या तुपात लावली तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होईल. बरं, तुमच्याकडे तूप नसेलच तर तुम्ही तेलामध्ये देखील लावू शकता, असं काही नाही. वात लावताना त्या दिव्याची आधी तुम्ही पूजा देखील करायची. त्या दिव्याखाली, त्या समईखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे. पाटावरती कापड टाकायचा, त्यावर तांदूळ ठेवून त्यावर समई, दिवा, निरंजन जे काय मध्ये लावणार आहात ते ठेवायचं आणि त्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये ही वात, वेणी माधव वात भिजवून लावायची. तिथे बसून तुम्ही लक्ष्मीचं पठण म्हणजे महालक्ष्मी अष्टकम असतो. त्याचबरोबर विष्णूंची सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचं एखादं स्तोत्र जेही तुम्हाला येत असेल, सोपं वाटत असेल, तिथे बसून तुम्ही म्हणू शकता. लावून बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव याचा येईल. घरामध्ये प्रसन्नता टिकून राहील. व्हिडिओची माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा.